नमस्कार मंडळी, राम राम. कसे आहेत तुम्ही सर्व? स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं फोर्ड ऑटोमेटच्या पुन्हा एकदा एक नवीन ओनरशिप रिव्ह्यू मध्ये. आणि ओनरशिप रिव्ह्यू मित्रांनो ती म्हणजे तुमची टाटा पंच सीएनजी या गाडीचा. टाटा पंच आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की एक प्रॉपर एक चांगली तुमची सब 4 मीटर एसयूव्ही मध्ये येणारी एक भारी गाडी आहे. सेफ्टी रेटिंग टाटा पंचची सगळ्यात भारी आपल्याला सगळं माहिती आहे. पण सीएनजी मध्ये तुम्हाला काय मायलेज देते ही गाडी, सीएनजीचा तुम्हाला ओनरशिप एक्सपिरियन्स कसा आहे, कस्टमर एक्सपिरियन्स कसा आहे, ड्रायव्हिंग वगैरे काही चेंजेस वाटतात नाही वाटतात, या सगळ्यांबद्दल तुम्हाला एक डिटेल ओनरशिप देण्यासाठी आजचा रिव्ह्यू आणलाय मित्रांनो. आणि त्यासाठी आज चॅनलला जोडले गेले ते म्हणजे आपले धुळे शहरातील सगळे पहिले युट्यूब ब्लॉगर, ते म्हणजे धीरज भाऊ बोरसे. धीरज भाऊ, स्वागत आहे तुमचं फोर्ड ऑटोमेट मध्ये. नमस्कार. धीरज भाऊ, सगळ्यात पहिले सुरुवात करूया गाडीबद्दल. तर धीरज भाऊ, आपली टाटा पंच तुम्ही कधी घेतली होती? मी 26 सप्टेंबरला गाडी घेतली होती. अच्छा. आणि तेवढ्या टायमात किती किलोमीटर गाडी रन झाली? साधारणतः 6,500 किलोमीटर पर्यंत गेली. अरे वा, क्या बात आहे. म्हणजे सीएनजी गाडी रन चांगलाच झालाय. येस. तर म्हणजे आता तुमची प्राइस ब्रॅकेट असेल 10-12 लाखाच्या आसपास असेल, बरोबर? त्यातल्या त्यात सीएनजी मध्ये सुद्धा खूप सारे ऑप्शन्स राहतात, वेगवेगळ्या कंपनीच्या वेगवेगळ्या गाड्या. टाटा पंचच्या मागे जाण्यामागचं कारण काय होतं? ही गाडी घेताना काही गाड्या चेक केल्या होत्या का अजून? ऑप्शन होते माझ्याकडे. मला म्हणजे माझी सुरुवात तर ऍक्च्युली कर पासून झाली, जसं तुला माहितीये. तुला विचारलं होतं मी. बरोबर. तर कालांतराने लक्षात आलं की जेवढी तुम्ही हायफाय गाडी घेणार, जेवढी लक्झरी सेगमेंटला जाणार, तेवढा तुम्हाला मेंटेनन्स कॉस्ट असतो पुढे, बरोबर, सगळ्या गोष्टी असतात. आणि नंतर मग ह्या गाडीचा काला म्हणजे असं प्रॉपर जर विचार केला तर तुम्हाला साधारण म्हणजे माझं ऍक्च्युली बजेटमध्ये बसत होतं सगळ्या गोष्टी, आणि मला लोन नव्हतं काढायचं म्हणजे कार घेण्यासाठी. तर जास्त हायफाय गाडी न घेता ठीक आहे आपलं बेसिक आणि फर्स्टच गाडी आहे. माझ्याकडे होती एक छोटी गाडी ज्याच्यात मी ड्रायव्हिंग शिकलो, काइंड ऑफ न्यू फर्स्ट गाडी माझी, तर मग जस्ट गो फॉर पंच असं मला वाटलं. क्या बात आहे. आणि त्याच्यात सीएनजी जाण्यामागचं कारण काय होतं? सीएनजी ऍक्च्युली माझा एक मित्र भेटला मला, आणि मी ऍक्च्युली खूप रिसर्च केला होता या गोष्टीचा. सीएनजी, नॉन सीएनजी, रनिंग जर तुमचं जास्त असेल तर सीएनजी परवडतं, जर रनिंग लोकलला असेल तर सीएनजी नाही परवडत. अशा बऱ्याच गोष्टींचा विचार केला. एकतर याच्यात आयसीएनजी आहे, त्यामुळे स्पेसचा आपल्याला ऑप्शन असतो, म्हणजे असं नाही की बाबा पूर्णच डिक्की फुलून जाते. बरोबर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की एकतर मायलेज असतो, आपली रनिंग जी कॉस्ट असते ती कमी असते. आणि मला भविष्यात प्लॅन आहे की मी लॉंग टूर करेल गाडीवरती, आपलं व्लॉगिंग करायची. त्यामुळे बरोबर सीएनजी कसं एक इझी अवेलेबल परवडेबल विषय असतो. बरोबर. मी 12-13-14चा मायलेज चालत नसतो, म्हणजे आता एक मला 25-26चा मायलेज मला गाडी करून भेटतोय. क्या बात आहे. मी तोच प्रश्न विचारणार होतो की आजपर्यंत मायलेज ऍव्हरेज किती भेटलाय तुम्हाला टाटा पंचचा? तुम्ही बघू शकता की 6,500 किलोमीटर चालवली गाडी. मी पुण्यावरून नाशिक पर्यंत जायला मला साधारणतः 600-700 रुपयाचं मी गॅस टाकतो. 9 kg मध्ये मला 25-26 पर्यंत, म्हणजे मी ऍव्हरेज काढलंय मल्टिपल टाइम, 25-26 पर्यंत सहज भेटतो. क्या बात आहे, क्या बात आहे. म्हणजे एखादी ओनर असेल ज्याला लॉंग रन, कंटिन्यू रन ज्यांचा असेल, आणि सीएनजी एक चांगला ऑप्शन आहे बुवा टाटा पंच मध्ये. आणि की रेग्युलर ज्या गाडींची आपल्याला माहिती आहे 13-14 मॅक्स जे आपले ओनर होते त्यांनी आपल्याला 14 पर्यंत सांगितलं होतं, त्याच्यावरती नाही भेटत असं. बरोबर. तर मग एक चांगला ऑप्शन आहे तुमच्यासाठी. सीएनजी आणि नॉर्मल गाडी काही चेंजेस होतात म्हणजे डिझाईन मध्ये, इंटेरियर मध्ये काही चेंजेस आहेत? काही चेंज नाहीये, म्हणजे मी प्रॉपर त्या गोष्टीचा स्टडी केलाय घेण्यापूर्वी. बरोबर. ऍज चेंज नाही, जस्ट तुमची जी बूट स्पेस जो असतो त्याच्यात थोडा कमी होतो कम्पेअर टू जो नॉन सीएनजी आहे. त्यातल्या त्यातही म्हणजे दुसऱ्या ज्या गाड्या आहेत त्यापेक्षा टाटा पंच तुम्हाला चांगली बूट स्पेस भेटते विथ सीएनजी. एक्झॅक्टली. बरोबर. तर आता एवढे 6,500 किलोमीटर गाडी रन केली धीरज भाऊ, एक्सपिरियन्स कसा वाटला? सीएनजी रन करताय, कधी लॅक वगैरे वाटतं, परफॉर्मन्स सगळं लॅक वाटलाय, कसं वाटलं ड्रायव्हिंग करताना गाडी? हे बघ, म्हणजे मला असं एकदम हाय परफॉर्मन्स गाडी मला अपेक्षित पण नव्हती. आणि माझे काही मित्र आहे, म्हणजे एक माझा मित्र आहे, तो मला बोलतो की यार पिकअप नाही वगैरे, पण मला असं गरज कधी वाटली नाही रे. म्हणजे आता जर तुला ओव्हरटेक करायचं आहे तर होतो. ओके. म्हणजे असं कधी अडचण नाही आली की बाबा गाडी पुढेच गेली नाही किंवा काय, हाय गाडीला बऱ्यापैकी पिकअप आहे, असं प्रॉब्लेम नाही येत. ओके. म्हणजे एवढा परफॉर्मन्स तुम्हाला डिफरन्स पण नाही वाटणार आणि लॅक पण नाही वाटणार. आणि इव्हन आहे ना, तू जो प्रो रायडरला जरी गाडी दिली ना, पेट्रोल वर्सेस सीएनजी गाडीमध्ये जर चेक केलं, एवढा डिफरन्स अजिबात नाही त्याच्यात. एक 19-20 आपण बोलू शकतो. म्हणजे त्यांची टेक्नॉलॉजीच त्यांनी अशी डेव्हलप केली आहे की पेट्रोलला एकदम पॉवर भेटेल, याला असा विषयच नाहीये. सीएनजी आणि पेट्रोल या दोघही गोष्टी आहे ना, तुम्ही 19-20 पकडू शकता, म्हणजे एवढा परफॉर्मन्स चेंज, जास्त फरक नाही वाटत. एक्झॅक्टली. येस. सिटिंग बद्दल तर सगळ्यांनाच माहिती आहे. जर बूट स्पेस थोडीशी जिथे कॉम्प्रोमाइज होते तर रिअल सिटिंग चांगली भेटते टाटा पंच मध्ये. आता 5 लोकांची जर फॅमिली असेल तर काय सांगणार, प्रॉपर बसतात 5 लोक?
5 लोक बसता प्रॉपर. 5 Okay. लोक सहज बसता. म्हणजे त्यांनी तर मागे 2 सीट प्लस एक चाइल्ड सीट असं त्यांनी दिलेलं आहे. हा पण 5 लोक सहज बसता. ओके. इव्हन मी तर 6-7 बसवलेले. तर ते आपलं इंडियन मेंटॅलिटी असते ते होतं सगळ्या गोष्टी. बरोबर बरोबर. कधी प्रॉब्लेम नाही आला सिटिंग वगैरे कसलाच काही चांगला प्रॉब्लेम नाही आलाय. बरोबर. ही आपली जी टाटा पंच घेतली होती ती धुळे सिटी मधूनच घेतली होती बरोबर. नाही, ही मी पुण्यातून ऍक्च्युली घेतली. पुण्यात घेतलेली आहे. ओके. कोटेशन काढलं होतं धुळ्यामधून पण. अच्छा. Yes. तर म्हणजे आता एक्सपिरियन्स कसा आला सर्व्हिस सेंटरचा एक्सपिरियन्स, कारण खूप ठिकाणी असं ऐकलंय की टाटाच्या गाडीचं म्हणजे वेगवेगळ्या लोकेशन्सवर त्यांचे वेगवेगळ्या सर्व्हिस सेंटरनुसार एक्सपिरियन्स काही लोकांना Vary वाईट करतात. येतात, काही लोकांना चांगले येतात. तुमचा एक्सपिरियन्स कसा आहे आजपर्यंतचा? मी आजपर्यंत एकच सर्व्हिसिंग केलेली आहे. ओके. त्यामुळे मी जास्त कमेंट नाही करू शकत त्यावरती. पण ठीक आहे, म्हणजे असं ओके एक्सपिरियन्स आहे. कारण की तुम्ही एकदम टॉप नॉच गाडी तर घेत नाहीये. बरोबर. ठीक आहे, म्हणजे त्या प्राइस रेंज मध्ये आणि टाटाच्या बाबतीत ओके एक्सपिरियन्स आहे. आणि एकदम खूपच लक्झरी एक्सपिरियन्स नाही पण ओके. आणि मी एक फर्स्ट सर्व्हिसिंग केली आहे त्यांनी. म्हणजे साधारणतः मी ऑनलाईन अपॉइंटमेंट बुक केली होती पुण्यातच. आणि तिथे गेलो, 1.5-2 तास टाइमपास झाला सुरुवातीला. त्यांची वेटिंग वगैरे असते. बरोबर. पण त्यानंतर ओके, म्हणजे त्यांनी परत कॉल केला पिकअप साठी आणि सगळ्या गोष्टी ओके सर्व्हिसिंगच्या केलं प्रॉपर. ओके. काही सस्पेन्शन वगैरे म्हणजे फिट अँड फिनिश मध्ये म्हणतात की टाटा थोडंसं मागे पुढे राहतं. काही कॉन्स वाटले आजपर्यंत गाडीमध्ये? मी जसं सांगितलं की प्रो रायडर नाहीये की मला एकदम सगळ्या गोष्टी ज्या मायनर गोष्टी त्या समजतील. पण एक सामान्य माणसासाठी ओके, म्हणजे मला असं एक्सपेक्टेड एखाद्या फॅमिलीला कार हवी असेल तर त्याला तुम्हाला सगळं भेटतंय बुवा. आणि फक्त एक गोष्ट आहे की जर तुम्ही रात्रीच्या वेळेला ड्रायव्हिंग करत असाल तर फॉग लॅम्प गरजेचे आहे. म्हणजे एकदम जो प्रखर प्रकाश असतो तो भेटत नाही. बरोबर. म्हणजे थोडंसं लाईटचा जो थ्रो आहे तो थोडासा कमी आहे आपण असं म्हणू शकतो. काम चालू शकतं पण आपण लावतो ना आता फॉग लॅम्प लावलं अजून थोडासा प्रकाश जास्त भेटतो. बरोबर. आणि आता कसं आहे थोडं सीझन विंटरचा जाईल तेव्हा त्या गोष्टी सगळ्यात जास्त गरज राहते फॉग लॅम्प वगैरेची त्या टायमाला. बरोबर. आणि याच्यात जी काही तुमची टाटा पंच आहे काही प्रोज वगैरे एकदम खूपच भारी वाटलेत बाबा मला या गाडीची, त्याच्याबद्दल काय सांगणार? त्याचा मायलेज तर आता विषय झालाच आहे. बरोबर. 25-26 जर ऍव्हरेज जर तुम्हाला भेटतोय तर तुम्ही आता मी साधारणतः पुणे ते धुळे म्हणजे आता नाशिकला मला 700 रुपये लागतात आणि परत मी 700चा परत गॅस टाकतो. मग तुम्ही विचार करू शकता 1200-1300 रुपयात मी पुणे ते धुळे येतो 5 जण घेऊन. बरोबर. ट्रॅव्हलचं तिकीट 1000-1200 असतं. बरोबर. मग हा प्रोसेस झाला एक. बरोबर. सगळ्यात मोठा प्रो म्हणजे मायलेज आणि सेफ्टी या दोन गोष्टी तर सेफ्टी तर आहेच, टाटासाठी तर आहेच. बरोबर. तर आता एक तुम्हाला एक ओव्हरऑल रेटिंग द्यायची असेल धीरज भाऊ तुमच्या गाडीसाठी टाटा पंचसाठी आतापर्यंतचा एक्सपिरियन्स सगळ्या गोष्टी कॅल्क्युलेट करून आउट ऑफ 5 किती रेटिंग देणार? आउट ऑफ 5 4. एक कुठं गेट झाला तेच थोडस त्यांचं सर्व्हिसिंग वगैरेच्या विषयात अजून पुढे त्या गोष्टी ते होत आहे. इव्हन त्यांनी मला 2-3 कॉल करून फॉलोअप केला की काय कुठे इश्यू झाला काय झाला. ते करताय अजूनही काम नाही करत त्यावर. बरोबर. ते व्हॅरी होतं लोकेशन वाईज खूप ठिकाणी ते व्हॅरी होतं. कारण धुळ्याच्या कस्टमरांना विचारलं त्यांना खूप चांगला एक्सपिरियन्स आला टाटा पंचच्या सर्व्हिसिंग बद्दल. ते मे बी व्हॅरी होत असेल सगळ्या लोकेशन. जो कोणी टाटा पंच घेणार असेल सीएनजी तर कोणी प्रेफर करत असेल त्यांना काय ऍडवाइस देणार आपल्या चॅनल थ्रू? आता बघा नेक्सॉन सीएनजी आयसीएनजी आलेली आहे आणि ज्याला खूप पॉवर आणि थोडंसं लॅविश कडे थोडं लक्झरी सेगमेंट कडे जायचं नेक्सॉन गो फॉर नेक्सॉन आयसीएनजी. आणि जर थोडंसं बजेटचा विचार असेल आणि जस्ट एक पर्सनल म्हणून म्हणजे एक सिंगल फॅमिली एक 3 ते 4 लोकांची जर तुमची फॅमिली असेल गो फॉर पंच. म्हणजे असं नाही किंवा तुम्हाला कधी किंवा कोणत्या गोष्टीची कमतरता जाणवेल असं काही नाही होणार. बेस्ट गाडी काय व्हॅल्यू फॉर मनी दोघं आहेत. फक्त तुमच्या म्हणजे प्राइस रेंज वगैरे बजेटनुसार तुम्ही दोघांमध्ये व्हॅरी करू शकतात. इन केस तुम्हाला पण आपण बोलायला हवं कारण की सगळ्यांना तेच एक उत्सुकता असते. मी ऑन रोड प्राइसिंग नेमकं विचारायचं विसरलो. त्याची ऑन रोड प्राइसिंग किती पडली होती आपली धुळे सिटीसाठी सॉरी पुणे सिटीसाठी ओव्हरऑल महाराष्ट्र? कसं आहे तुम्ही धुळ्यावरून घेणार तर थोडं तुम्हाला जास्त प्राइस कोट भेटेल. पण जर तुम्ही पुण्याचं थोडंसं इकडनं कोटेशन त्यांना दाखवलं तर ते कदाचित करूही शकता किंवा थोडं कमी करतील. ओके. तर मला गाडी 8,85,000 म्हणजे फुल पेमेंट आणि फुल कॅश आणि विदाऊट EMI म्हणजे ऑन रोड पडलेली आहे. बरोबर. त्यावरती काही लागला नाही खर्च. काही ऍक्सेसरीज त्यात ऍड ऑन होते का फक्त जे नॉर्मल बेसिक गोष्टी असतात आयडियल्स वगैरे? नाही मॅट्स वगैरे काही नाही. नथिंग. जस्ट गणपतीचा आयडिया. ओके. दॅट्स ऑल. 500 रुपयाचं फ्युएल कुपन. ओके. त्या दोनच गोष्टी. येस. म्हणजे हे व्हॅरी होणं हे फर्स्ट टाइम आम्ही ऐकलं की धुळेसाठी आणि पुण्यासाठी व्हॅरी झाली प्राइस. त्याच्यासाठी आहे ना मोस्टली माहिती नव्हतं. टेक्निक आहे त्याच्यासाठी एक. कसं आहे आपण ज्या वेळेला
गुंतवणूक करतो मोठ्या गोष्टींची, तर आपण साहजिकच 4 शोरूम फिरतो. बरोबर. मी ऑब्झर्व केलं की शोरूम वाले काय करतात, एका कागदावर लिहून देतात कोटेशन, बरोबर, आणि ते कोटेशन जर तुम्ही दुसऱ्या शोरूमला दाखवलं तर ते त्याच्यावरती परत विचार करता. तर मग माझा एक नाशिकला मित्र होता टाटामध्ये, त्यांनी मला त्याचं बेस्ट कोटेशन लिहून पाठवलं. ओके. मी तेच बेस्ट कोटेशन घेऊन परत इकडे गेलो पुण्याला. ओके. त्यांनी त्याच्यात पण अजून बेस्ट करून दिलं. तर मग तुम्हाला विचार आला असेल की यार 885 मला भेटत नाहीये, तर मग असं करा की तुम्ही एक म्हणजे एका कागदावरती डायरेक्ट कोटेशन लिहा, वरती श्री गणेश आहे ना टाका, कोटेशन लिहा पूर्ण आणि त्याला दाखवा की या शोरूम मधून मला भेटलंय. हा, खूपच कमी नका, 885 ही खूप लिस्ट अमाऊंट आहे. मे बी कोणाला अजूनही कमी भेटलं असेल, पण तुम्ही एकदम असं खूप जास्त एक्सपेक्ट करू नका त्याच्यात, किंवा आपण 8चं टाकू आणि त्या शोरूम येण्यात काढतो तुम्हाला. बरोबर. म्हणजे जर तुम्हाला प्राइसिंग मध्ये खेळायचं असेल ती एक टेक्निक बेस थोडंसं फिरावं लागेल आणि तुम्हाला कोटेशनची माहिती असायला बेसिकली. म्हणजे ही गोष्ट आम्हाला बी जास्त माहिती नव्हती. आपण डिस्कशन मध्ये व्हॅरी होऊ शकतं. कोटेशन अमाऊंटचं आज माहिती पडलं, तर जे कोणी व्ह्यूअर्स असेल त्यांना माहिती याचा फायदा होऊ शकतो. जर तुम्ही दुसऱ्या कंपनी सुद्धा गाडी घेणार असाल तर हे जर ओळखी असेल तर थोडंफार बघा, विचार करा, तुम्हालाही ती गोष्ट चांगली राहील. तर धीरज भाऊ, सो ऍट द एंड टाटा पंच तुमच्यासाठी एक सुटेबल कार तुम्ही सगळ्यांना सांगितलं, आणि खूप थँक्यू, तुम्ही आज आमच्या व्हिडिओमध्ये आलात. धुळ्यातल्या सगळ्यात पहिले तुम्ही ब्लॉगर होते, आपली युट्यूबची सुरुवातही तुमच्यापासून झाली जसं तुम्हाला माहितीच आहे. तर थँक्यू सो मच. मित्रांनो, हा होता एक डिटेल ओनरशिप रिव्ह्यू तुमच्या टाटा पंच सीएनजी बद्दल. याच्यातही काही तुम्हाला क्वेश्चन्स असतील, काही क्युरियस असतील, कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकतात. आम्हाला इंस्टाग्रामवर सुद्धा तुम्ही रीच करू शकतात. तिथून आम्ही ती माहिती धीरज भाऊकडनं घ्यायचा प्रयत्न करू आणि तुमच्यापर्यंत येण्याचा प्रयत्न करू मित्रांनो. तर मित्रांनो, आता भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन इन्फॉर्मेशन सोबत. तोपर्यंत काळजी घ्या तुमच्या परिवाराची. धन्यवाद. जय महाराष्ट्र. धन्यवाद.